भाग 10. भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. पाण्याची निरनिराळी नावे. एक आणि एकाच तत्वाचा बनलेला पदार्थ जसे पाणी, ह्याला निरनिराळे लोक निरनिराळी नावे देतात. एक पाणी म्हणतो, दुसरा नीर म्हणतो, तिसरा अक्का म्हणतो आणि कोणी वॉटर म्हणतो. त्याप्रमाणे अद्वितीय सच्चिदानंदाचा धावा करताना कित्येक त्यास ईश्वर म्हणतात, कित्येक अल्ला म्हणतात, कित्येक गॉड म्हणतात, कित्येक हरी म्हणतात व कित्येक परब्रह्म असे म्हणतात. सरड्याचे रंग. एकदा एक सरड्याच्या रंगाबद्दल वादविवाद करता करता दोघे गृहस्थ अगदी निकरावर आले. एक म्हणाला, त्या माडाच्या झाडावरचा सरडा अगदी लाल भडक रंगाचा आहे. दुसऱ्याने त्याचे म्हणणे खोडून काढले. तो म्हणाला, ही तुझी चूक आहे. सरडा तांबडा नाही, तो निळ्या रंगाचा आहे. ह्याबद्दल ते दोघेही आपापली साधक बाधक प्रमाणे देऊ लागले. ह्यामुळे कोणताच निश्चय होईना. म्हणून ते त्या झाडाखाली एक गृहस्थ राहून सरड्याचे पालटलेले रंग लक्ष लावून पाहत होते. त्यांचकडे गेले. नंतर त्यापैकी एक गृहस्थ म्हणाला, का हो महाराज, ह्या झाडावरचा सरडा तांबड्या रंगाचा नाही का? तो गृहस्थ म्हणाला, होय बाबा. तेव्हा त्वद्विरुद्ध पक्षी म्हणाला, आपण काय सांगताय, असं कसं होईल हे? असं तो तांबडा नाही, निळा आहे. तो गृहस्थ मोठ्या विनयाने पुन्हा म्हणाला, होय महाराज, निळाही आहे. कारण त्या गृहस्थाला सरडा हा प्राणी नेहमी रंग बदलणारा आहे हे माहीत होतं. म्हणून त्याने ह्या वाद करणाऱ्या दोघांसही होय असेच उत्तर दिले. त्याप्रमाणे सच्चिदानंद स्वरूप निरनिराळे आहे. ह्यामुळे भक्त ज्या स्वरूपात परमेश्वराला पाहतो त्याला तेच एक स्वरूप माहीत असते. तरी त्याची भिन्न भिन्न स्वरूपे एकरूपात्मकच आहेत. असे जो जाणतो तो म्हणतो की ही सर्व स्वरूपे एका परमेश्वराचीच असून तो परमेश्वर अनंत स्वरूपी आहे. तो निर्गुणही आहे आणि सगुणही आहे. आणखीन त्याची स्वरूपे अनंत आहेत. ती कोणास कळवायची नाहीत. धुराचे दिवे. धुराचे दिवे शहराच्या निरनिराळ्या भागांना निरनिराळ्या आकाराच्या ज्योतींनी प्रकाशित करतात. परंतु प्रकाशाचे मूळ म्हणजे गॅस तो एकाच नळातून येत असतो. तद्वत सर्व युगातील व सर्व देशातील धर्माचार्य ह्या निरनिराळ्या ज्योती आहेत. त्यांच्या द्वाराने परमात्म्याच्या अगाध प्रकाश संचयापासून अखंड वाहणारा आत्मप्रकाश प्राप्त होतो. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने. परिसाच्या स्पर्शाने एकदा लोखंडाचे सोने झाले म्हणजे मग ते तुम्ही जमिनीत पुरून ठेवा की उकिरड्यावर फेकून द्या, तरी ते सोनेच्या सोनेच असायचे. ते पुन्हा लोखंड राहायचे नाही. त्याप्रमाणे परमेश्वराच्या चरणाच्या स्पर्शाने ज्याचे अंतःकरण एकवार पुनीत झाले, तो संसाराच्या उपद्व्यापात असो की अरण्यातल्या एकांतात असो, त्याला अपवित्रता कधी शिवायची नाही. लोखंडाच्या तलवारीला परीस लावला. लोखंडाच्या तलवारीला परीस लावला तर ती सुवर्णाची होते. तिचा आकार पूर्वीप्रमाणे असायचा तसाच असतो. परंतु लोखंडाच्या तलवारीप्रमाणे कोणास मारावयाचे मात्र तिच्याने होत नाही. तद्वत ईश्वर चरणांचे जो सानिध्य पावतो त्याच्या आकारात काही बदल होत नाही, पण पुढे तो कोणाचे वाईट म्हणून करीत नाही. लोहचुंबकाचे खडक. तळाशी असलेले लोहचुंबकाचे खडक वरून चाललेल्या जहाजाला आपल्याकडे ओढून घेते. त्याचे लोखंडी खिळे उपटून काढते, फळ्या वेगवेगळ्या करून सोडते आणि त्याला समुद्रात बुडविते. तसे मनुष्याच्या आत्म्याला परमात्मा ज्ञानाची ओढ लागली म्हणजे ते मनुष्याचा स्वार्थ अहमपणा एका क्षणात मोडून टाकून जगदीशाच्या अगाध प्रेमसागरात आत्म्याला गडप करून सोडते. दूध पाण्यात घातले. दूध हे पाण्यात घातले की तत्काळ त्याच्याशी विरघळून जाते, मिसळून जाते.
पण तेच त्याचे लोणी करून पाण्यात टाका, म्हणजे ते त्यात न मिसळता वर तरंगत राहते. तसे एखादा आत्मा परमेश्वर स्वरूपाशी ऐक्य पावला तरी त्याला पूर्वस्थितीच्या असंस्कृत अशा असंख्य आत्म्याचा अल्पकाल आणि चिरकाल सहवास करता येतो, परंतु त्याच्या दुष्कर्माशी त्याला संसर्ग लागत नाही.